नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मी कावेरी फार्मसी ॲग्री सर्व्हिसेस कवठे कमलेश्वर। तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये मका लागवड केली आणि मका लागवड करत असताना आपण उत्पन्नाची व्हरायटी ही निवडलेली आहे। तर आता मार्केटमध्ये भरपूर अशा उत्पन्नाची व्हरायटी आहे, परंतु आपण ॲडव्हान्टा कंपनीची टॅक्स 751 इलाइट ही व्हरायटी निवडलेली आहे। आणि ही व्हरायटी निवडण्याचं कारण असं की ह्या व्हरायटीचं ॲव्हरेज हे चांगल्या प्रकारे आपल्याला भेटतं। 40 ते 45 पोते हे ॲव्हरेज आपल्याला निघतं। त्याचप्रमाणे ह्या व्हरायटीच्या बियाण्याची क्वालिटी ही चांगल्या प्रकारे असल्यामुळे ह्या बियाण्याची साईज आणि कलर क्वालिटी चांगल्या प्रकारे असल्यामुळे मार्केटमध्ये याला बाजारभाव हा चांगल्या प्रकारे भेटतो। आणि ह्या व्हरायटी लागवड करत असताना आपण सरी पद्धत ही लागवड केलेली आहे। तर सरी पद्धत लागवड करत असताना आपण दोन सरींमधील अंतर हे 2 फूट ठेवलेलं आहे आणि 2 बियाण्यांमधील अंतर आपण हे 9 इंच ठेवलेलं आहे। आता तुम्ही बघू शकताय, आता ह्या 2 सरींमधील अंतर हे जास्त प्रमाणात उरलेलं आहे। तर मग आता हे सरींमधील अंतर उरल्यामुळे आपण इंटरक्रॉपिंग करण्याचा निर्णय घेतला। तर इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपीक करण्याचा निर्णय घेतला आणि आंतरपीक मध्ये आपण मेथी आणि कोथिंबीर हे 2 पीक निवडलेले आहे। कारण असं की आता आपण मका पिकाला तणनाशकाची फवारणी करतो। 21 दिवस झाले की आपण मकाला तणनाशकाची फवारणी करतो। तर मग आता हे आपण कोथिंबीरीचे बियाणं निवडलंय, तर ते आपण 30 दिवसाचं बॉम्बे सुपर कंपनीचं बॉम्बे सीड हे 30 डेज कोथिंबीरीचं बी निवडलेलं आहे, जेणेकरून कोथिंबीर हे पीक निघून जाईल आणि त्यानंतर आपण याच्यावर तणनाशकाची पण फवारणी करू शकतोय। तर म्हणजे आपला डबल हा फायदा होतोय। आता आपण निम्म्या प्लॉट मध्ये मेथी बियाणं लावलेलं आहे आणि निम्म्या प्लॉट मध्ये आपण कोथिंबीरीचं बियाणं लावलेलं आहे। तर आता हे तुम्हाला जो मोका स्पेस दिसतोय, इथे 2 सरींमधील मोका जो स्पेस आहे, या स्पेस मध्ये आपण मधल्या लाईन मध्ये आपण कोथिंबीर लागवड केली आणि कोथिंबीर लागवड करत असताना आपण टोकन यंत्राचा वापर केलेला आहे। तर टोकन यंत्रामुळे जे अंतर आहे ते अंतर हे बरोबर मापामध्ये पडत असतं बियाणं आणि बी आपलं वाया जात नाही। तर अशा प्रकारे आपण इंटरक्रॉपिंग केलेली आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही पण आपल्या शेतामध्ये जर मका पीक घेतलेला असेल आणि तुम्ही सरी पद्धत करेल असेल, तर तुम्ही इंटरक्रॉपिंग पीक हे घेऊ शकता, म्हणजे आंतर पीक घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला दोन्ही मधूनही तुमच्या पिकातून तुम्हाला फायदाच होणार आहे। आता तुमचं जे मका पिकातून जे उत्पन्न निघणार आहे त्यातून तुम्हाला तुमच्या पिकाला बाजारभाव हा भेटणारच आहे आणि त्यातून पण तुम्हाला जो मोबदला पाहिजे तो भेटणार आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही इंटरक्रॉपिंग केली त्यातूनही तुम्हाला मोबदला भेटणार आहे। तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही इंटरक्रॉपिंग तुमच्या मका पिकामध्ये करू शकता। तर नक्कीच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर